तब्बल 72 तासांच्या तपासानंतर अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं। मात्र त्यासाठी पोलिसांना तब्बल 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची मदत घ्यावी लागली। आरोपीला पकडण्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरली ती त्याच्या पायातील बुटांचा रंग आणि पॅटर्न। आरोपीच्या याच बुटांमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात आला। या हल्लेखोरांना स्वतःची ओळख लपवण्यासाठी कपडे बदलले आणि केसही कापले होते, मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच। मुंबईमध्ये ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला सैफवर हल्ला झाला होता। त्यानंतर ठिकठिकाणच्या फुटेजेसची तपासणी करण्यात आली होती। सैफच्या इमारतीमधले फुटेजेस, त्याचप्रमाणे त्याच्या चौकातले, त्यानंतर वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवरचे, दादरसारख्या वर्दळीच्या ठिकाणाचे अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जेव्हा तपासले तेव्हा हा आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला आणि जवळपास 500 सीसीटीव्ही कॅमेराची फुटेजची मदत घेण्यात आली। आरोपीला पकडण्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये ठरली ते म्हणजे त्याच्या पायातले शूज, त्याच्या बुटांचा रंग आणि त्याचा पॅटर्न। आरोपीच्या याच बुटांमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला। हल्लेखोरांना स्वतःची ओळख लपवण्यासाठी कपडे बदलले होते, केस सुद्धा कापले होते। एक प्रकारे त्यांनी मेकओव्हर करण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलाच।